रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नागोठणे पोलीस ठाण्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शानदार उद्घाटन। पोलिसांनी गुन्हेगारीचा बँड वाजवा, उदय सामंत। त्या पोलीस अधीक्षकाच्या सल्ल्याने मी आज मंत्रीपदावर विराजमान, उदय सामंत यांनी सांगितला तरुणपणीचा किस्सा। पहा, पालकमंत्री उदय सामंत यांनी पोलिसांशी असलेले अतूट नातं नागोठण्यात असं उलगडलं। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील नागोठणे पोलीस स्थानकाच्या सुसज्ज आणि अद्ययावत नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पार पडला। या शानदार आणि वैभवपूर्ण उद्घाटन सोहळ्यास आमदार महेंद्र दळवी, आमदार अनिकेत तटकरे, आमदार महेंद्र थोरवे, कोकण परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार, रायगड जिल्हाधिकारी योगेश म्हसे, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पोलीस उपविभागीय अधिकारी सोनाली कदम, नागोठणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन आदींसह रायगड जिल्ह्यातील पोलीस अधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी रायगड पोलिसांच्या धडाकेबाज कामगिरी आणि कर्तबगारीचे कौतुक केले। सावकारशाही अंमली पदार्थांच्या उद्रेकावर चाप, गुन्हेगारीला आळा बसवण्यात रायगड पोलिसांना आलेल्या यशाबद्दल पालकमंत्री उदय सामंत यांनी पोलिसांचे अभिनंदन केले। पोलिसांनी गुन्हेगारीला समूळ नष्ट करण्याचा दृष्टीने प्रयत्न करावेत। पोलीस स्थानके जशी जशी स्मार्ट होत आहेत तशा पोलीस कर्मचाऱ्यांच्या जीर्ण आणि धोकादायक वसाहती देखील अद्ययावत आणि सुसज्ज करण्याच्या दृष्टीने राज्य सरकार निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही उदय सामंत यांनी दिली। यावेळी उदय सामंत यांनी आंदोलनाचा किस्सा सांगताना त्या पोलीस अधीक्षकाच्या सल्ल्याने मी आज राजकारणात दिसत असून मंत्रिपदावर विराजमान असल्याचे स्पष्ट केले। यावेळी कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल नागोठणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड। समूळ नष्ट केलं पाहिजे आणि ही जी काही सावकारांची आणि अभ्यासवाल्यांची दादागिरी आहे ती मोडीत काढली पाहिजे आणि त्याच्यामुळे तुम्ही यशस्वी होत आहे त्याबद्दल देखील तुमचं मला शासनाच्या वतीने कौतुक केलं पाहिजे। आज इमारत झाली, स्मार्ट इमारत झाली, भविष्यामध्ये आपण पेपरलेस काम करू। एक संकल्पना जी तुम्हाला आवडली की गुन्हा कुठच्याही पोलीस स्टेशनला 0 नंबरला नोंद झाला आणि तो गुन्हेगार कुठच्याही पोलीस स्टेशनमध्ये ट्रान्सफर झाला तरी त्याला जास्त कागदपत्र बघावे लागणार नाही, तात्काळ त्याच्यावर गुन्हा रजिस्टर होईल आणि तो जेलमध्ये जाईल। ही जी तुमची संकल्पना आहे मला वाटतं ही अतिशय महत्त्वाची आहे। ही महाराष्ट्राच्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये झाली पाहिजे, कारण 0 नंबरला काय म्हणतो ते कुठे दाखल होतात, नंतर ट्रान्सफर होतात, ट्रान्सफर झाल्यानंतर फार त्रास होतो। एक सिस्टीम जर असली, एक पाईपलाईन जर असली त्याच्यामधनं अतिशय चांगल्या पद्धतीची समाज उपयोगी कामं होऊ शकतात हे देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना माहिती आहे। आणि माझं आणि पोलिसांचं नातं हे आजीसाहेब अतिशय जवळचं आहे, अतिशय जवळचं आहे। त्या अर्थानं नाही वाटतं पत्रकार पण समोर आहेत म्हणजे हे अतिशय जवळचं आहे म्हणजे 10-12 वेळा आत्मा झाला की तसं काही। तर माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात मी 21व्या वर्षी केली, 22व्या वर्षी केली। त्यावेळी माझ्या मतदारसंघामध्ये प्रचंड प्रतिकूल परिस्थिती होती, प्रचंड प्रतिकूल परिस्थिती होती। मग कुठच्या ना कुठच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचायचं, लोकांना आपण काम करतो असं दाखवायचं, ही जी काही पहिली प्रवृत्ती असते त्या प्रवृत्तीत मी देखील एका आंदोलनामध्ये सामील झालो। मी आज ज्या खात्याचा मंत्री आहे त्या खात्यामार्फत त्यावेळी तिथे MIDC मंजूर झाली होती आणि MIDC रद्द करण्याचं ते फार मोठं आंदोलन होतं। एक 2-4 आंदोलनं झाली, पोलिसांनी काही मनावर घेतली नाही, पण शेवटच्या आंदोलनामध्ये जे आंदोलनाचे प्रमुख होते त्यांनी 2-4 दिवस अगोदर बैठका घेतल्या। त्यांनी सांगितले येताना बरोबर काठी घेऊन यायचं। तर त्या मिटिंगला काय आम्ही नव्हतो, ते काठी घेऊन आले, मिरची पुढे घेऊन आले, काय काय सगळे घेऊन आले आणि सगळे रस्त्यावर बसले। ते बसले, मग मी जो शब्द प्रयोग केला कुठच्याही माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचायचं होतं म्हणून मी पण बसलो, तर माझे 2-4 सहकारी बसले। भाषणं झाली, पोलिसांनी त्यांना आवाहन केलं की तुमची MIDC रद्द होईल। अनेक लोकांनी सांगितलं, मुख्यमंत्री आले होते, सगळ्यांनी सांगितलं। त्या 3 दिवसापूर्वी जे काय ठरलं होतं की पोलीस ज्यावेळी भाषण करतील त्यावेळी काय काय करायचं त्या सगळ्या गोष्टी त्यांनी सुरू केल्या, ते आम्हाला माहीत देखील नाही।
पण आय जी साहेब पोलीस देखील किती तयारीचे असतात तुम्हाला सांग. ज्या ठिकाणी आंदोलनाला परमिशन दिली होती त्याच्या बाजूला सगळं जंगल होतं. जंगलामध्ये कधी पोलीस येऊन बसले होते हे आंदोलन करताना देखील माहिती. आणि एका महिलेनं फक्त मिरचीची पूड उडवली, सगळे जंगलात पोलीस बाहेर आले, असून दूर सोडला. आणि तेवढं करत असताना विनय कुमार चौबे ज्या पिंपरी चिंचवड किंवा पुण्याची स्थिती आहे ते रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक होते, ते अँबॅसिडर होते. आणि अँबॅसिडरमध्ये ते बाहेर उतरले. बाहेर कसे उतरले, ते खाली तुम्ही हेल्मेट लावलेलं आहे ना, ते हेल्मेट आणि मोठा हातात काढता आणि समोर मी. मला त्यांनी विचारलं तू मिरची कुठं आणली, म्हटलं साहेब काहीच संबंध नाही, तुझ्या घरी जा. आणि मी घरी गेलो. घरी गेल्यानंतर जे संबंधित 116 लोक होती त्यांना 4 दिवसाची जेल झाली. मला जर 4 दिवसाची जेल होती त्यावेळी तर माझे वडील सांगतात तुझी नाटकं बंद कर आणि धंदा कर. त्याच्यामुळे एका पोलीस अधीक्षकानं मला सांगितलं की पहिले घरी जा. मी घरी गेलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला विनय कुमार चौबेनी परत बोलवून दिलं. मला म्हणाले तुला राजकारण करायचं, राजकारण द्यायचं. भाऊसाहेब आता करत होतो पण काल फटके पडले असते तर राजकारण करायचंच नाही मला. तर मला त्यांनी सांगितले आज जे 116 लोक आहेत त्यांची नाश्त्याची व्यवस्था कर, त्यांची जेवणाची व्यवस्था कर, त्यांची झोपण्याची व्यवस्था कर, त्यांना सकाळी पेपर वाचायला दे, त्यांना जे जे काही मेडिकलचे ॲक्ट लागतात ते तू दे. आणि त्यांचे सगळ्यांचे जे दागिने होते गोळा केलेले ते त्यांनी माझ्या हातामध्ये दिले. आणि त्यांचं 2 नातेवाईकांना बोलून सांगितलं की मला असं वाटतं की हाच माणूस विश्वासार्थ असलेला आहे, तुम्ही जेलमधनं बाहेर आल्यानंतर ह्याच्या घरी जाऊन तुम्ही हे सगळे दागिने घेऊन. ते कोणी ताकद दिली, एका पोलीस अधीक्षकाने दिली. आणि मग काय पोलीस अधीक्षकच माझ्याबरोबर म्हटल्यानंतर मी त्याला वडापावच्या ऐवजी इडली सांबार दिलं, वडापावच्या ऐवजी डोसे दिले, सगळं दिलं. आणि ज्यावेळी हे 116 लोक 4 दिवसानंतर बाहेर आले, आजही त्यातली अनेक लोक माझ्यासोबत काम करतात. पण ही 116 लोकांची चेन मला जी जोडून दिली ती पोलिसांनी जोडून दिली. आणि म्हणून माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. आणि म्हणून माझ्या आयुष्यामध्ये पोलिसाला अनन्य साधारण असं महत्त्व आहे. मगाशी आपण इमारतींचा प्रश्न काढला, आपण रायगडमध्ये देखील त्याचा पाठपुरावा करू. 15-20 दिवसापूर्वी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी रत्नागिरीसारख्या ठिकाणी आय जी साहेबांना माहिती असेल 140 कोटी रुपये आम्हाला इमारतींसाठी दिले, SP ऑफिससाठी दिले. तसाच प्रस्ताव घेऊन आपण सन्माननीय देवेंद्रजींकडे जाऊ, त्याला देखील पैसे मंजूर करून घेऊ. परंतु हे सगळं करत असताना SP साहेब सगळं तुम्ही चांगलं करता, पण माझा जो अनुभव आहे 100 लोक जर असतील तर त्याच्यातले 99 लोकही अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असतात. एक माणूस गडबड करत असतो आणि हा एक माणूस जो आहे तो सगळ्या 99 लोकांना बदनाम करत असतो, ती सिस्टीमच बदनाम करत असतो. तर त्या माणसाला खड्यासारखं उठवून कसं कंट्रोलला ठेवायचं आणि कसं कंट्रोलमध्ये ठेवायचं ही जबाबदारी शेवटी आय जी आणि SPची आहे. पण या संपूर्ण परिसरामध्ये जो आय जी साहेबांनी या ठिकाणी उल्लेख केला, परवाचा कार्यक्रम मी स्वतः बघितला पंतप्रधान मोदयांचा. तुमचे ॲडिशनल SP मला भेटले, सगळे अधिकारी भेटले. मला असं वाटतं की पंतप्रधान येणार म्हटल्यानंतर जे काही दबाव असतो, जे काही बर्डन असतं ते 3-4 हजार पोलीस सगळ्या यंत्रणा त्या घेऊन तिथे राबवत होते. आणि कुणीही विचारलं नाही आमच्या पाण्याचं काय, आमच्या जेवणाचं काय, आमच्या नाश्त्याचं काय, आमच्या झोपड्याचं काय. आमच्या देशाचा पंतप्रधान येतो म्हटल्यानंतर त्यांना सुरक्षा देणं आणि त्यांना आपलंसं वाटावं अशा पद्धतीची सुरक्षा देणं हे चांगलं काम आय जी साहेब तुमच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्गामध्ये झालं, याचा देखील साक्षीदार घ्या. आणि म्हणून माझी फक्त विनंती एकच आहे, 99 आणि 1 बाहेर काढला की सगळं सुरू. म्हणजे आम्ही कोकणामध्ये अनेक यंत्रणा सगळ्यांना माहिती आहे. आमच्याकडे एक म्हण आहे की आंब्याच्या आडीमध्ये आंब्याची आडी घालतो आम्ही, त्याच्यावर असं आम्ही गवत बिवत ठेवतो. पण चुकून त्याच्यामध्ये जर नासका आंबा जर राहिला असेल, कुसका आंबा जर राहिला असेल तो सगळी आडीची वाट लावून टाकतो, सगळ्या आंब्याची वाट लावून टाकतो. तसा जो कुसका आंबा जो आहे तो बाजूला काढण्याचं कसं हे SPचं आणि त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांचं. मगाशी तुम्ही सांगितलं त्यांचा मी सत्कार केला की त्यांच्या आता नेतृत्वाखाली हे संपूर्ण पोलीस स्टेशन चालणार आहे. माझी सगळ्याच माझ्या पोलीस बांधवांना एक विनंती आहे, म्हणजे ते तुम्ही वैयक्तिकपणे घेऊ नका, पण आपले SP साहेब आहेत, आपले आय जी साहेब आहेत, माझ्याकडचे धनंजय कुलकर्णी आहे, यांच्याकडे एखादा माणूस जर गेला ही मंडळी त्यांचं स्वागत हसत करतात. एक वेळ ते काम करणार नाही, जबाबदारीने सांगतो. एक वेळ त्यांना जर पटलं नाही ते काम करणार नाही, परंतु निदान स्वागत जरी चांगलं केलं आणि एखाद्या व्यक्तीला पटवून सांगितलं की हे नियमाचं काम बसत नाही, असं मला आय जी साहेबांनी अनेक वेळा सांगितलं. आपण पण साहेब सांगितलं, माझ्या SPने देखील सांगितलं. संवाद शेवटी महत्त्वाचा.
जोपर्यंत तुम्ही लोकप्रतिनिधींशी संवाद करत नाही, जोपर्यंत तुम्ही लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नाही, कारण लोकप्रतिनिधी सुद्धा मग ग्रामपंचायतीचे सरपंच असू देत, पंचायत समितीचे सदस्य असू देत, तिथले सभापती असू देत, जिल्हा परिषद मेंबर असू देत, आमदार असू देत किंवा खासदार असू देत, हे जवळजवळ सगळ्या लोकांचं निवडून येऊन प्रतिनिधित्व करत असतात. आणि म्हणून त्यांच्याशी जर डायलॉग राहिला तर अतिशय चांगलं काम हे सुसंवादातनं होऊ शकतो, याचा माझा पूर्ण विश्वास आहे. आणि आमचा साहेब वैर तुमच्याशी कोणाशीच नसतो. हे तुम्ही असाल, जिल्हाधिकारी असतील, राजेसाहेब तुम्ही असाल, आमचा वाद तुमच्या खुर्चीशी असतो. सोमनाथ गार्गेंशी नसतो, महेश मसेंशी नसतो, प्रवीण पवारांशी नसतो, आमचा खुर्चीशी असतो. आणि तो पण तात्पुरता